कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा। नमस्कार, कर्मदंड मराठी वर्त स्पॉट बातमीवर मी संपादक रामलिंग पुराणे आपलं स्वागत करीत आहे। आता आपण आहोत मुरुम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात। छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज श्रीराम प्राण प्रतिष्ठापना निमित्त आयोजित श्रीराम प्राण प्रतिष्ठापना सोहळा संपन्न होत आहे। त्या पार्श्वभूमीवर मुरुम शहरामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य दिव्य शोभायात्रा काढण्यात आलेली आहे। त्या शोभायात्राचे आयोजन आज आपल्या सोबत समस्त हिंदू बांधव आहेत। आपल्याला काय वाटतं, राम मंदिर बांधलेलं राम मंदिर निमित्त आपल्याला काय वाटतं? एकदम समाधानकारक की जे आयुष्यात आमच्या आयुष्यात म्हणजे कधीच बघितलेली किंवा जे इतर 500-550 वर्ष गेले त्याच्यात आमचं भाग्य म्हणायचे की आमच्या युगात मंदिर झालं हेच आम्हाला एकदम खुशी आहे। आणि सर्व मुरुम वर्करांना जय श्रीराम असं बोलू। 500 वर्षापासूनचा संघर्ष चालू होता। 500 वर्षानंतर अयोध्यामध्ये श्री राम जन्मभूमीत श्री राम मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळा संपन्न होत आहे। त्याच पार्श्वभूमीमध्ये मुरुम शहरातील समस्त हिंदू सकल हिंदू समाज बांधवाच्या वतीने आज मुरुम शहरातून श्रीराम चौकापासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा बसवेश्वर चौक, अशोक चौक, टिळक चौक, किसान चौक, सुभाष चौक, गांधी चौक, हनुमान चौक पासून ते श्रीराम मंदिरापर्यंत भव्य दिव्य शोभायात्रा काढण्यात आलेला आहे। आणि या शोभायात्रामध्ये भजनी आहे, त्याचबरोबर धनगर समाजाच्या वतीने ढोल ताशे आहे, त्याचबरोबर कुंभकळस घेऊन महिला उपस्थित आहेत, त्याचबरोबर जिल्हा परिषद मुलांची शाळा व जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या विद्यार्थिनींनी त्यामध्ये लेझिम पथक घेऊन सहभाग नोंदवलेला आहे। अतिशय भव्य दिव्य आणि भगवामय वातावरणात हा श्रीराम शोभायात्रा सोहळा संपन्न होत आहे। कर्मदंड मराठी वर्त चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका। जय श्रीराम। भगव्या वातावरणात मुरुम शहरात श्रीराम प्राण प्रतिष्ठापना दिनी भव्य दिव्य शोभायात्रा, ढोल, लेझिम, भजनी, कुंभकळस, हनुमान ठरले आकर्षक। मुरुम तारीख 22 अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीत दिनांक 22 जानेवारी वार सोमवार रोजी श्रीराम लल्लाच्या मूर्तीचे प्राण प्रतिष्ठापना सोहळा थाटात संपन्न झाला। त्याच पार्श्वभूमीवर मुरुम शहरातील सकल हिंदू समाज बांधवाच्या वतीने दिनांक 21 रोजी शहरातील सर्व मंदिरात स्वच्छता करून विद्युत रोषणाईने मंदिर सजवण्यात आले होते। दिनांक 22 रोजी मुरुम शहरातील श्रीराम चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा बसवेश्वर चौक, अण्णाभाऊ साठे चौक, अशोक चौक, टिळक चौक, सुभाष चौक, गांधी चौक, हनुमान चौक मार्गे सोनार गल्लीतील श्रीराम मंदिरापर्यंत भव्य दिव्य शोभायात्रा काढण्यात आले होते। या प्रसंगी रथ सजवण्यात आले होते। शालेय विद्यार्थ्यांनी राम, सीता, लक्ष्मण, हनुमानाचे वेशभूषा परिधान करून व त्याचबरोबर श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनुमान यांची मूर्ती सजवलेल्या पालखीत विराजमान करून संपूर्ण मुरुम शहरातून वाजत गाजत भव्य दिव्य शोभायात्रा काढण्यात आली। यावेळी शहरातील महिला भगिनींनी कुंभकळस घेऊन मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली, तर जिल्हा परिषद कन्या प्रशाला व जिल्हा परिषद मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सुंदर असे लेझिमचे सादरीकरण केले। संगमनेरहून आलेले कलाकार श्री हनुमान वेशभूषा परिधान करून संपूर्ण मुरुमकरांना आकर्षित केले। प्रत्येक चौकात फटाकड्यांच्या आतिषबाजीने, पालखी पूजनाने, जय श्रीरामाच्या घोषणेने पालखीवर पुष्प उधळून ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले। शहरातील मुख्य रस्ते, चौक, घरोघरी सडा रांगोळी, श्रीराम पताकाने
शहरात भगवामय व भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. जय श्रीराम जय हनुमानच्या घोषणाने मुरुम नगरी दुमदुमले होते. तब्बल 500 वर्षांनी अयोध्या येथे श्रीराम जन्मभूमीत श्रीरामलल्लांच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यांचे मुरुमकरांमध्ये श्रीराम भक्तांमध्ये आनंदमय आणि उत्साही वातावरण दिसून आले. लहान मुले श्रीरामाच्या वेशभूषा परिधान करून हातात धनुष्यबाण घेऊन पालखीत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता. दत्ता हुळमुसगे, ओमकार पाटील, प्रदीप गव्हाणे, सिद्धलिंग हिरेमठ, जगदीश निंबर्गे, आकाश क्षीरसागर, इरेश गुणगुळे, राजकुमार लांबजणे, राजकुमार वाले, संजय धुमुरे, शिवा दुर्गे आदींनी परिश्रम घेतले. तर आमदार ज्ञानराज चौगुले, किरण गायकवाड यांनी सदिच्छा भेट दिली. श्रीकांत मिन्यार, चंद्रशेखर मुतकन्ना, गुलाब डोंगरे, अजित चौधरी, उल्हास गुरगुरे, श्रीकांत बेनकाळे, सुधीर चव्हाण, राहुल वाघसह समस्त हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरातील दारू दुकाने, ढाबा बंद होते तर मांसाहार दुकाने बंद ठेवून मुस्लिम समाज बांधवाने सहकार्य केले. एकंदरीत श्रीरामाचे शोभायात्रा अतिशय भक्तिमय आणि भगव्यामय वातावरणात शांततेत पार पडले. शहरातील सोनार गल्लीतील श्रीराम मंदिरात शोभायात्रेचे सांगता संपन्न झाले. मुरुम पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त तर नगर परिषद प्रशासनाचाही मोलाचा सहकार्य लाभले. 500 वर्षाच्या संघर्षाला यश आले असून त्या संघर्ष योद्ध्यालाच अयोध्याचे श्रेय जाते असे मत मुरुमकरांनी मांडले. सोनार गल्लीतील श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. माजी नगरसेवक अजित चौधरी यांच्याशी आपण चर्चा करूया. अयोध्या येथे श्रीराम जन्मभूमीत राम मंदिर बांधण्यात आलेलं आहे आणि आज श्रीराम मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळा आहे. त्याबाबत आपल्याला काय वाटतं, काय प्रतिक्रिया आपली आहे? खर तर 500 वर्षापूर्वीपासून हा राम मंदिर आपल्या तनामनात आणि प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असा असलेला आज तो अभूतपूर्व सोहळा आपल्या अयोध्यामध्ये आणि देशवासियांसाठी हा गौरवाचा दिवस आज आपला मानला पाहिजे. 22 जानेवारी ही तारीख आपल्या प्रत्येक हिंदू धर्मातील आणि सनातन धर्मातील लोकांसाठी हा अस्मरणीय दिवस आहे. हा राम मंदिर होणं गेल्या कित्येक वर्षापासून, गेल्या 500 वर्षापासून हा राम मंदिरचा विषय असंच आपला झोलता ठेवण्यात आलेला होता. तर मंदिर झाल्याबद्दल मी प्रथमतः पहिलं शुभकामना देतो आणि सर्व हिंदू धर्मवासी, सनातन धर्मवासी यांचं हार्दिक अभिनंदन करतो. 500 वर्षाच्या संघर्षाला पूर्णविराम लागला असून अयोध्या येथे श्रीराम मंदिर बांधण्यात आलेलं आहे आणि समस्त हिंदू बांधवासाठी एक राष्ट्रीय सण आहे असे मत अजित चौधरी यांनी मांडलेलं आहे. जय श्रीराम. तर आता आपल्या सोबत आहेत भाजपा व्यापारी आघाडीचे जिल्हा अध्यक्ष श्रीकांतजी मिन्यार. आपण त्यांच्याशी चर्चा करूया. अयोध्या येथे श्रीराम मंदिर बांधण्यात आलेलं आहे. त्या श्रीराम मंदिरात श्रीराम मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळा संपन्न होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आपल्याला काय वाटतं, काय प्रतिक्रिया आपली आहे? 500 वर्षापूर्वी राम मंदिर हे खंडित झालं आणि 500 वर्षानंतर आदरणीय मोदी साहेब यांच्या प्रयत्नानं भारतातील सर्व रामप्रेमींच्या प्रयत्नानं आज अयोध्येचं राम मंदिर उभारतंय आणि हा एक ऐतिहासिक क्षण आहे. आणि हा ऐतिहासिक क्षण आमच्या जीवनात आम्हाला बघायला मिळालं ते आम्ही आमचं भाग्य समजतो. आणि ह्याच ऐतिहासिक क्षणाचं साधून मुरुम शहरामध्ये सर्व राम भक्तांनी, मुरुम शहरात अत्यंत मोठी भव्य अशी की राम भक्ताची मिरवणूक या ठिकाणी निघाली आहे. मी आजच्या निमित्तानं मुरुम शहरातील सर्व राम भक्तांना, त्या परिसरातील सर्व राम भक्तांना शुभेच्छा देतो आणि आदरणीय मोदी साहेबांचा आभार मानतो की त्यांच्यामुळे हा ऐतिहासिक निर्णय झाला. अयोध्या इथं राम मंदिर उभारलं आणि ज्या राम मंदिरासाठी आमच्या पिढ्यान पिढ्या झगडल्या, ज्या 500 वर्षापासून आमच्या पिढ्या झगडला, मी, माझे आजोबा आणि माझ्या आजोबाचे आजोबा सुद्धा राम म्हणत होते. प्रत्येकाच्या घरात राम आहे, प्रत्येकाच्या मनात राम आहे आणि आज ह्या रामाचं परत एकदा परिस्थापना होत आहे, प्रस्थापना होते आणि त्यामुळे मला आणि माझ्या सर्व परिवाराला मनापासून आनंद होतोय. जय श्रीराम. काय वाटतं आपल्याला, काय वाटतं आपल्याला? हे श्रेय फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आहे की 500 वर्षापासून त्यांनी संघर्ष केलेला आहे? अनेक कारसेवकांनी यामध्ये जीवाची बाजी लावलेली आहे. तर त्याबाबत या श्रेय कुणाला तुम्ही देता?
हा श्रेय 500 वर्ष लढा देणाऱ्या, त्या 72 लढाया देणाऱ्या त्या सर्व राजांना आहे, त्या सर्व प्रजांना आहे, त्या कारसेवकांना आहे आणि भारतात राहणाऱ्या सर्व राम भक्तांचा हा श्रेय आहे. हा एकट्या लोकांचा श्रेय नाही आहे, सर्व लोकांचा हा श्रेय आहे. आणि रामराज्य आज निर्माण होतंय त्याचा मला मनापासून आनंद होतो. आपली काय प्रतिक्रिया? मुरुम मध्ये आज एवढ्या मोठ्या भव्य मिरवणूक निघालेल्या आहे आणि एवढ्या मोठ्या मिरवणुकीचं सगळ्याचं भक्तिमय वातावरण निर्माण झालेलं आहे आणि पूर्ण भारतामध्ये सुद्धा या प्रकारचं वातावरण आहे. तरी समस्त समाज बांधवांनी गेल्या 500 वर्षापासून अयोध्या येथे राम मंदिरासाठी लढा उभा केलेला आहे आणि त्यासाठी जीवाची बाजी लावलेली आहे. समस्त समाज बांधवाच्या वतीने केलेल्या संघर्षाला आज यश मिळालेले आहे असे मत मुरुम शहर भाजपच्या वतीने व्यक्त करण्यात आलेलं आहे. आज भारतामध्ये रामराज्य आले असं वाटते. 500 वर्षापासून आमचं जे लढा होतं आज पूर्ण झालं आणि त्या लढ्याला यश आलेलं आम्ही हिंदू बांधवांनी आणि पूर्ण भारत देशातले वासियांनी जे हे बनवत आहेत हिंदुस्थानाचे रामराज्य ते वास्तविक पाहता रामला सुद्धा आज कौतुक वाटल असा आम्ही ह्या उत्सव बनवत आहोत. मुरुम वासियातर्फे आम्हाला ह्या उत्सवाचा पूर्ण आनंद घेता येत आहे आणि तिच्या सोबत 2 तास मिरवणूक ह्याचा सुद्धा आम्हाला गर्व वाटत आहे. आणि रामराज आलेला आम्हाला आतापासून आम्हाला त्या काळात वाटलेला रामराज आता आम्हाला रामराज आल्यासारखं वाटतंय. जय श्रीराम. आज ह्या कार्यक्रमाबद्दल इथे आपल्याला अयोध्येचा आनंद घ्यायला येत आहे. 500 वर्षानंतर रामाचा वनवास संपला आहे. आनंदाचा आनंद आहे सगळीकडे. कोणत्या भक्तांनी एवढा आणि आनंद उत्सव साजरा केला की जेणेकरून आम्हाला इतका आनंद झाला जसं की अयोध्येमध्येच आम्ही आहोत असं आम्हाला वाटत आहे. जसा अयोध्येत आनंद होता तसा आज आम्हाला आनंद आम्ही सकाळपासून इतका आनंदी आहे की सांगता पण आमच्या आनंदाचा उद्धार मात नाहीये. आम्ही जय श्रीराम यांच्याबद्दल आम्हाला खूप आनंद आहे आणि आम्ही खूप त्याच्याने म्हणजे शब्द नाहीये आम्हाला सांगायला की इतका उत्साह इतका व्यक्त करायला शब्द नाहीये की एवढा उत्साहाने आम्ही हे साजरा करत आहोत. जय श्रीराम, जय सद्गुरु, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. आता आपल्या सोबत आहेत शिवसेनेचे माजी नगरसेवक चंद्रशेखर मुत्कन्ना. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. अयोध्या येथे 500 वर्षानंतर अनेक संघर्षानंतर आज श्रीरामाची प्राण प्रतिष्ठापना सोहळा संपन्न होत आहे. या धर्तीवर आपली काय प्रतिक्रिया आहे? आज 22 जानेवारी रोजी रामलला याचं अयोध्या येथे मोदीच्या हस्ते प्राण प्रतिष्ठा होत आहे. त्या अनुषंगाने आज मुरुम शहरामध्ये सर्व हिंदू धर्मीय सगळ्या जातीच्या पंथाच्या लोकांनी चांगली अशी भव्य मिरवणूक रामललाची काढण्यात आलेली आहे. तर त्यामध्ये मुरुम मधले सगळे नागरिक स्त्रिया भक्तिभावाने आज मुरुम शहर भक्तिमय वातावरण तयार झालेले आहे. त्याबद्दल मी मुरुमवासियाचे आज मी त्यांचा सगळ्याचे कौतुक करून मी माझे 2 शब्द सांगतो. सुमारे 500 वर्षापासून भारत देशवासियांची जी इच्छा होती ते आज खरी तर संपन्न होत आहे. मोदी सरकारने आज आपल्या भारतामध्ये श्रीराम मंदिराचं प्राण प्रतिष्ठा करत आहे. मुरुम शहरामध्ये भक्तिमय वातावरणामध्ये आज ती मिरवणूक काढून सर्व राम भक्ताचा जय जयकार करत आहेत. त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद देतो. मी 2 शब्द श्रेय कोणाला द्याल? आपण श्रेय कोणाला द्याल? जनतेला सगळ्या मोदी सरकारला श्रेय आपण गेल्या 500 वर्षापासूनचा संघर्ष आहे. तर या 500 म्हणजे श्रीरामाची मूर्ती प्राण प्रतिष्ठापना राम जन्मभूमीत व्हावं यासाठी 500 वर्षापासून अनेक लोकांनी संघर्ष केलेला आहे. तर आपण श्रेय कोणाला द्याल? समर्थ जनतेला. खरं तर 500 वर्षापासून ज्यांनी संघर्ष केला आहुती दिली त्या सर्व लोकांना सुद्धा त्याचा श्रेय जाईल. आपली काय प्रतिक्रिया समोर या. कार सेवकाला मी हे करेन. आपल्याला कसं वाटतं आज श्रीराम? आनंद समोर या, समोर या. आनंद वाटतं. आज उत्साहित आहोत आम्ही सगळे मुरुम नगरीतले जे आज रामलल्लाचं आज हे होतोय प्राण प्रतिष्ठा होतोय आणि गावामध्ये जी मिरवणूक निघालेली आहे ती एकदम भव्य आणि छान प्रकारे निघालेली आहे. आपली काय प्रतिक्रिया? सर्व गोष्टीनं चांगलं झालेलं आहे.
हे हिंदू धर्माचं जे श्रीराम म्हणून हे केलेलं आहे, आपण चांगल्या पद्धतीने झालेलं आहे. 93ला बाबरी मस्जिद पडून जर हे केले, सगळं श्रेय कारसेवकाला जाते आणि त्यांचं प्रोत्साहन देऊन या नरेंद्र मोदीनं जे काम केले योग्य करून हिंदू धर्माला न्याय दिले, हे म्हणणं माझं. तर समस्त कारसेवक आणि गेल्या 500 वर्षापासून ज्यांनी संघर्ष केलेला आहे त्या सर्वांना तो श्रेय असून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या काळामध्ये हे श्रीराम मंदिर बांधण्यात आलं आणि या श्रीराम मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना सोहळा संपन्न होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आम्ही समस्त हिंदू बांधव आनंदी आहोत आणि आनंदी वातावरणामध्ये, भक्तिमय वातावरणामध्ये आज आम्ही मुरुम शहरामध्ये भव्य दिव्य यात्रा काढलेली आहे, अशी माहिती मुरुम शहरातील नागरिकांनी दिलेली आहे. आज श्रीरामाची पालखी वाहिली जाते आणि ही पालखी शोभायात्रा माध्यमातून संपूर्ण मुरुम शहरातून ग्राम प्रदक्षिणा होणार आहे. अयोध्या येथे श्रीराम मूर्ती प्राण प्रतिष्ठापना झालेला आहे. त्या पार्श्वभूमीवर आपली प्रतिक्रिया काय आहे? काय वाटतं, आपली प्रतिक्रिया काय? अतिशय उत्साहामध्ये राम प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त मुरुम शहरामध्ये विविध प्रकारचे आयोजन केलेले आहे व शोभायात्रा काढलेला आहे. आणि जसं की आपण बघत आहात, शोभायात्रेमध्ये असंख्य संख्येने आपले हिंदू समाज बांधव एकत्र आलेले आहेत आणि नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीचं पालन करून सर्व समाज बांधव एकत्र येऊन सर्व जल्लोषाने उत्सव साजरा करत आहोत. आपण श्रेय कोणाला द्यायचं? हे सर्व समाज हिंदू बांधवाचं यश आहे, त्याचं श्रेय असं परस्पर कुणाला देता येणार. आपली काय अयोध्या येथे श्रीराम मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळा संपन्न होत आहे, त्या पार्श्वभूमीवर आपली प्रतिक्रिया काय? 500 वर्षाच्या अतिसंघर्षाने आज सर्वांचे स्वप्न, पूर्ण भारत जनाचे स्वप्न साकार होत आहे. आज आपले प्रिय श्रीराम प्रभू आज त्यांच्या स्वयं जागी स्थापना होत आहे. त्यामुळे पूर्ण भारतात नव्हे तर पूर्ण जगामध्ये आनंदीमय वातावरण आहे आणि सर्व भारत देश हे भगवान आणि भक्तिमय झालेला आहे. त्यासाठी जय श्रीराम. ठिकठिकाणी महाप्रसादाचे वाटप करण्यात येत आहे, प्रसादी वाटप करण्यात येत आहे. आता आपण जाणून घ्या नागरिकांची भावना. अयोध्या येथे श्रीराम मंदिरात श्रीराम मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळा संपन्न होत आहे, त्या पार्श्वभूमीवर आपली काय प्रतिक्रिया आहे? आपल्याला आज लई आनंद झालेला आहे. आज 50 वर्षापासून राम मंदिराची स्थापना नव्हती. आपल्या उगा राम मंदिर म्हणत होतो आपण, पण आजचा दिवस म्हणजे आनंदाचा दिवस आहे. 550 वर्षानंतर आपल्या प्रभू श्री रामललांच्या मंदिराची प्राण प्रतिष्ठा होत आहे. हे सर्व हिंदूंसाठी खूप गर्वाची गोष्ट आहे. त्या निमित्त इथं मुरुम शहरामध्ये एक शोभायात्रा काढलेली आहे. त्या शोभायात्रेचं स्वरूप सर्व इथं गावातील सर्वच हिंदू समाज इथं एकवटलेले आहे आणि याची सर्वांचे आम्हाला खूप अभिमान आहे. त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद इथं आलेल्या सर्व राम भक्तांचे. 500 वर्षाच्या संघर्षानंतर अयोध्या येथे श्री राम जन्मभूमीत श्री राम लल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना सोहळा संपन्न होत आहे आणि या पार्श्वभूमीमध्ये मुरुम शहरातील समस्त हिंदू बांधवाच्या वतीने श्रीराम चौकापासून भव्य दिव्य शोभायात्रा काढण्यात आलेला आहे आणि त्या शोभायात्राच्या पार्श्वभूमीमध्ये मुरुम शहरातील समस्त पोलीस प्रशासन असेल, नगर परिषद प्रशासन असेल किंवा वैद्यकीय प्रशासन असेल, त्यातून त्यांचंही सहकार्य लाभत आहे. गेल्या 500 वर्षाच्या संघर्षानंतर अयोध्या येथे श्री राम जन्मभूमीत श्री राम प्राण प्रतिष्ठापना सोहळा संपन्न होत आहे आणि या सोहळ्याचा श्रेय आता आपण नागरिकांशी चर्चा केलेला आहे. या सोहळ्याचा श्रेय त्यांनी 500 वर्षात ज्यांनी संघर्ष केलेला आहे त्या संघर्ष योद्ध्यांना या सोहळ्याचा श्रेय देण्यात आलेला आहे. कर्मदंड मराठीवरचं चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब, कॉमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.
धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा.